अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होणार आहे. 3 मार्चला संध्याकाळी 5:08 समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार पौर्णिमा 3 तारखेची ग्राह्य धरली जायला हवी, परंतु 3 तारखेला चंद्रग्रहण असल्यामुळे धर्मसिंधू या ग्रंथाच्या नियमांनुसार आपल्याला होळी 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पेटवायची आहे. भारतात दिसणारे चंद्रग्रहण कधी आहे, मोक्षकाळ कधी आहे, पुण्यकाळ कधी आहे, काय नियम आहेत, गर्भवती महिलांनी काय गोष्टी पाळायच्या आहेत ते आता बघूया. चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होणार आहे. समाप्ती संध्याकाळी 6:46 आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो, म्हणजेच सूर्योदयापासूनच ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. ग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्चला 6:20 पासून ते 6:46 पर्यंत असणार आहे. गर्भवती महिलांनी नियम पाळायचे आहेत, पण जर डॉक्टरांनी एखादी गोळी किंवा एखादं औषध घ्यायला सांगितलं असेल किंवा ते संध्याकाळी ग्रहणाच्या वेळीच असेल तर मात्र ते नक्की पाळा. डॉक्टरांनी सांगितलेले नियम आवर्जून महिलांनी पाळावेत. आता नियम काय आहेत तर बघा, दुपारी 3:20 पासून संध्याकाळी 6:46 पर्यंत हातामध्ये कैची घेऊन काहीही कापू नये, सुरीने काहीही कापू नये, चिरू नये, केस विंचारू नये, वेणी घालू नये, गाठ बांधू नये, या वेळेत काहीही खाऊ नये. सेवा काय करायच्यात तर निवांत बसून तुमच्या जवळ जे काही ग्रंथ आहेत, ज्या काही पोथी आहेत, जे मंत्र तुम्हाला आवडतात त्या मंत्रांचं पठण करा, त्या मंत्रांचा मंत्रोच्चार करा. शक्यतो गर्भावर हात ठेवून हे सगळं तुम्हाला पठण करायचं आहे. आता तुम्ही काय काय करू शकता तर बघा, नामस्मरण करायचं आहे, गर्भावर हात ठेवून तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे, स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता, कालभैरव अष्टक पठण करू शकता, स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम यांचं देखील तुम्ही पठण करू शकता, गर्भरक्षा मंत्राचं पठण करू शकता, रुद्र पठण करू शकता, शिवमहिमा, शिवचालिसा, हनुमान चालिसा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम यांपैकी तुम्हाला ज्या सेवा आवडतील त्या सेवा तुम्ही आवर्जून या काळात करू शकता. लहान मुलांसाठी घ्यावयाची विशेष काळजी म्हणजे मुलांना बाहेर पाठवू नका, शक्यतो त्यांना घरातच ठेवण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चंद्रग्रहण पाळायचं आहे. तसेच होळी देखील तुम्हाला उद्या संध्याकाळी म्हणजेच 2 मार्चला संध्याकाळी 6 नंतर पेटवायची आहे. तर अशा प्रकारे होळी आणि ग्रहणाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.